ज्याप्रमाणे एखादा वेड लागलेला मनुष्य पाठीवरती गोणी टाकून चौकात चौकात फिरत असतो, गावात जे सापडल ते त्या गोणीत टाकत असतो. मग मोकळ्या बाटल्या असतील, चिंदे असतील, त्याला माहीत नसतं हे विनाकारण आपण गोळा करतोय. तोच मनुष्य ज्या ठिकाणी थांबतो त्या ठिकाणी ते सगळं खाली करतो. दुसऱ्या दिवशी सुद्धा तीच गोणी घेऊन परत एकदा त्या सगळ्या गोष्टी गोळा करायला फिरतो. त्या वेस्ट असणाऱ्या, नको असणाऱ्या गोष्टीचं बोचकं बांधतो आणि झोपताना सुद्धा स्वतःच्या ओश्याला ठेवून तो झोपत असतो. एखाद्यानं तर त्या बोचक्याला हात लावला तर त्याला राग येत असतो, परंतु त्याला माहीत नसतं हे सगळं विनाकारण आहे. मित्रांनो, आपल्यात आणि त्या वेड्यात तर काय फरक आहे हो? आपण सुद्धा प्रपंच नावाची गोणी घेऊन रोज फिरतो पाठीवरती. नको त्या गोष्टी रोज त्या गोणीत गोळा करतो. पण एक दिवशी जसा तो भिकारी, तो वेडा, ती सगळी गोणी तशीच ठेवून जगाचा निरोप घेऊन जातो, तसं सुद्धा आपल्याला हा सगळा प्रपंच नावाची गोणी इथेच ठेवून जावं लागतं. परंतु तो वेडा असतो, आपण मात्र सगळं कळत असूनही आपल्याला वेड लागलेलं असतं.